नमस्कार. काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पालक म्हटलं की मुलांना अजिबात खायला आवडत नाही. म्हणूनच मुलांना पालक खाऊ घालण्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे. आज आपण पालक वापरून मस्त असा कुरकुरीत डोसा बनवणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की पालकापासून डोसा कसा बनवायचा? हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि रेसिपी थोडी जरी आवडली ना, तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा. हा डोसा बनवण्यासाठी आपण इथे पीठसुद्धा आंबवणार नाही. एकदम पौष्टिक असा हा डोसा आहे. एकदा नक्की करून पहा. चला तर वेळ न घालवता आपल्या या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी मी ते अर्धा कप मूग डाळ रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातली होती. याच्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे. मूग डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि डाळ भिजेल इतपत त्याच्यामध्ये पाणी घालून रात्रभर आपल्याला भिजण्यासाठी डाळ ठेवून द्यायची आहे. ही डाळ आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्यासोबत याच्यामध्ये अर्धा इंच आलं आणि एक 3 ते 4 आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. त्यासोबत हिरवी मिरची घालत आहे इथे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्ती करू शकता किंवा मिरची नाही घातली तरीही चालेल. त्यासोबत आपल्याला एक मूठभर पालक घालायचा आहे. पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मोठा-मोठा चिरून घेतलेला आहे. आणि आपला डोसा छान असा कुरकुरीत होण्यासाठी आणि जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून रवा घालायचा आहे. रवा इथे तुम्ही मोठा, बारीक कोणताही वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला लावून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे आता मिक्सरला बारीक असं वाटून घेऊयात. इथे मी हे मिक्सरला लावून बारीक असं वाटून घेतलेलं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. नेहमी आपण डोशासाठी पीठ बनवतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे. फक्त हे पीठ आपल्याला आंबवायचं नाही. लगेचच आता आपण याचे डोसे बनवायला घेऊयात. गॅसवरती तवा मी आधीच गरम करायला ठेवून दिला होता. तवा थंड असतानाच त्याला तेल लावून आपल्याला व्यवस्थित असा मोठ्या गॅसवरती गरम करून घ्यायचा आहे. नंतर गॅस कमी करायचा आणि तव्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला डोसे बनवायला घ्यायचे आहेत. एक पळीभर मिश्रण आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने पळी गोल गोल फिरवत आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे. अगदी अशा पद्धतीने मस्त असा आपला हा पहिला डोसा इथे तयार झालेला आहे. वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतरच आपल्याला याला तूप, तेल किंवा बटर लावून घ्यायचं आहे. इथे मी आता तूप लावत आहे. व्यवस्थित सगळीकडे तूप लावून घ्यायचं आणि कमी गॅसवरती आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे छान असा तो कुरकुरीत होतो. मोठ्या गॅसवरती भाजायचा नाही. एकदम मस्त असा आपला डोसा इथे भाजला गेलेला आहे. कलरवरूनच समजत असेल की किती छान हा डोसा भाजलेला आहे. आणि डोसा भाजल्यानंतर त्याच्या ज्या कडा आहेत ना, त्या आपोआप सुटल्या जातात. एकदम मस्त असा हा तयार झालेला आहे. कुठेही अजिबात तुटत वगैरे नाही किंवा चिटकतसुद्धा नाही. एकदम मस्त असा कुरकुरीत आपला डोसा इथे तयार झालेला आहे. उरलेले सुद्धा आपण याच पद्धतीने तयार करून घेऊयात. इथे मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवत आहे. यामध्ये आपण रवा वापरल्यामुळे डोसा आपला जास्त वेळ कुरकुरीत राहतो. खूप छान लागतो चवीला. एकदा जरूर करून पहा. सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यासाठीही तुम्ही हा बनवू शकता. एकदम मस्त हेल्दी अशी ही रेसिपी आहे आणि याला आपल्याला पीठ आंबवण्याची सुद्धा गरज नाही. एकदम मस्त असे हे डोसे तयार होतात. वरून छान असं तूप लावायचं आणि लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे. लो टू मीडियम गॅसवरती भाजल्यामुळे छान असा कुरकुरीत होतो आणि एकसारख्या रंगावरती आपला डोसा भाजलाही जातो. वरून याच्या मी थोडंसं कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकत आहे. तुम्हाला हवं असेल तर टाका. असाही खूप छान लागतो. तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही प्लेनसुद्धा बनवू शकता. बटाट्याच्या भाजीसोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता. एकदम मस्त आणि टेस्टी असा हा डोसा लागतो. वरून थोडासा सांबर मसाला किंवा पोडी मसालासुद्धा तुम्ही टाकू शकता. इथे बघा हा आपला दुसरा डोसाही मस्त असा तयार झालेला आहे. तुम्हाला हवा असेल तर याच्यावरती तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता. हे बघा किती छान झालेला आहे. एकदम कुरकुरीत असा हा तयार झालेला आहे. उरलेले सुद्धा याच पद्धतीने तयार करून घेऊयात.
इथे मी सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत आणि मस्त असे आपले हे पालक आणि मुगडाळीचे डोसे इथे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असे हे तयार झालेले आहेत. कलरही खूप छान आलेला आहे. इथे मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवत आहे. याचा तुम्ही आवाज ऐकू शकतात. किती छान असे हे कुरकुरीत झालेले आहेत. एकदम मस्त रेसिपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. हे डोसे तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत किंवा लाल चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. एकदम मस्त रेसिपी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. त्यामुळे एकदा जरूर करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर रेसिपीसाठी एक लाईक आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत नक्की शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.